नमस्कार मंडळी, समीर पाटील ऑफिशियल या चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्याशी बोलण्याची संधी मला मिळालेली आहे। आपल्या गावामध्ये असलेली दोन देवळं जी आहेत, एक शिवशंकर मंदिर आणि दुसरं काशी विश्वेश्वर मंदिर। या काशी विश्वेश्वर मंदिराची कहाणी जी आहे ती अतिशय ऐकण्यासारखी आहे आणि ही सर्व कहाणी या काशी विश्वेश्वर मंदिर ज्याने स्थापन केलं त्यांचा खापर पणतू हा समीर पाटील आपल्याला ती सर्व कहाणी, हे देऊळ कसं बांधलं गेलं, शिवलिंग कुठून आणलं गेलं, याची सर्व माहिती याने स्वतः मिळवलेली आहे आणि ती आता तुम्हाला तो निवेदन करणार आहे। श्री काशी विश्वेश्वर मंदिराची कहाणी फार रोमांचक आहे। हे मंदिर आमच्या पाटील कुटुंबातील खापर पणजोबांनी बांधले, म्हणजेच बाळारामा पाटील म्हणजेच बालदाम पाटील यांनी इसवी सन 1760च्या सुमारास बांधले। हे मंदिर आमच्या खापर पणजोबांनी बांधला। त्याचा इतिहास पुढील प्रमाणे, पूर्वीच्या लोकांची त्यावर फार श्रद्धा असे, जसं की आताही आहे। नवस बोलावे आणि ते फेडावे हे ते लोक श्रद्धेने करत। तर झाले असे, माझे खापर पणजोबा बाळारामा पाटील यांना मूलबाळ होत नव्हते, तेव्हा त्यांनी श्री शिवशंकराला नवस केला की मला मूल झाले तर मी स्वतः पायी चालत जाऊन काशी क्षेत्रातून शिवलिंग आणून त्याचे देऊळ बांधीन। कालांतराने त्यांना मुलगा झाला। शिवशंकराच्या आशीर्वादाने मुलगा झाला म्हणून त्याचे नाव शंकरावरून काशीनाथ ठेवले। बाळा पाटलांना नवस तर केला, पण तो फेडणार कसा? पूर्वी प्रवासाचेच कोणतेच साधन नव्हते, पायी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता। खरं म्हणजे सतो परीक्षाच होती ती, पण एकदा निश्चय की तो पार पाडलाच पाहिजे। योग्य दिवस निवडून बाळा पाटील काशीला जावयास निघाले। काशीला पायी जाण्यासाठी 3 महिने व येण्यासाठी 3 महिने असा 6 महिन्याचा प्रवास होता। बाळा पाटील काशीला पोहोचले, शिवलिंग घेतले, ज्योतिर्लिंग श्री काशी विश्वनाथच्या शिवलिंगा स्पर्श केला व शिवलिंग घेऊन परतीचा प्रवास सुरू केला। आता वेळ आली नवस फेडण्याची। शास्त्रानुसार जेथे शिवलिंग जमिनीवर ठेवले जाईल तेथे देऊळ बांधावे लागेल, म्हणून त्यांनी शिवलिंग धोत्रात बांधले। झोपले तर ते शिवलिंग मांडीवर ठेवत असत, पण त्यांनी शिवलिंगाला जमिनीचा स्पर्श करू दिला नाही। ज्या वेळेस काशीचा प्रवास चालू केला त्याच वेळी इकडे गावात देऊळ बांधायला सुरुवात केली। त्या देवळासाठी चिरे तयार करण्यासाठी वडार लोकांना बोलावून चिरे तासले व बांधकामासाठी गणपती मंदिराच्या समोरच्या पटांगणात चुन्याची घाणी तयार करण्यात आली। त्यामध्ये गूळ, डाळ, चुना, मेथीच्या बिया, बेलफळ यांचे मिश्रण करून ते बांधकामासाठी वापरण्यात आले। श्री काशीश्वर मंदिर दुमजली केले। त्याचे पूर्ण सागवान वापरण्यात आले, म्हणजे लाकूड हे सागवानाचं वापरण्यात आले। त्या मंदिराच्या माडीवर शहाबाजमधील मुलींच्या स्वतंत्र शाळेची स्थापना इसवी सन 1912 मध्ये झाली। तसेच वाचनालयासाठी सुद्धा काशी विश्वेश्वर मंदिराच्या माडीचा वापर सुद्धा करण्यात आला। परतीचा प्रवास करून बाळा पाटील गावी आले। त्यांनी आणलेल्या शिवलिंगाची विधिवत स्थापना केली। आता या पाटील कुटुंबाचा वंशावळ अशी आहे, म्हणजे माझी 6वी पिढी आहे। रामा जानू पाटील म्हणजे आमचे पूर्वज आहेत। आता बाळारामा पाटील हे आमचे खापर पणजोबा आहेत। काशीनाथ बाळा म्हणजेच बालदाम पाटील हे आमचे पणजोबा आहेत।
मुरलीधर काशीनाथ पाटील हे आमचे आजोबा म्हणजे नानाशेठ, यशवंत मुरलीधर पाटील म्हणजे माझे वडील, आणि समीर यशवंत पाटील म्हणजे मी स्वतः चॅनल प्रमुख. आता खापर पंजोबा म्हणजे बालदाम पाटील यांना 2 भाऊ होते, म्हणजे गणादान पाटील आणि कृष्णादान पाटील. आता खापर पंजोबा म्हणजे बालदाम पाटील यांना एक मुलगा होता आणि तो नवसाने झालेला आहे. हे काशाबा म्हणजे काशीनाथ बाळा पाटील हे आमचे पंजोबा. आता ह्यांची पोरं एकूण 8 मुलगा होते त्यांना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.